मला मला 3 वर्षांनंतर ही नोटीस आली. 3 वर्ष काहीच नाही आलं. 3 वर्ष काही नाही आलं मला. 3 वर्ष कुठलीही नोटीस नाही, कुठलीही काही नाही. मला म्हणजे आज मला एक झटका बसला ना. आरटीओ कार्यालयाच्या कारभाराचा झटका यांना बसलाय, तो तुम्हालाही बसू शकतो. मकसूद खान यांनी 2013 मध्ये डस्टर गाडीची खरेदी केली. त्यासाठीचा करही आरटीओकडे जमा केला. गाडीचं पासिंग झालं. 3 वर्षानंतर मात्र त्यांना आरटीओनं नोटीस पाठवली आणि व्याजासह कर जमा करण्याचे आदेश दिलेत. मी त्यांना विचारलं, त्यांनी मला सांगितलं बाबा तुम्हाला हे प्रकरण वाढवायचं आहे का. मग हे प्रकरण वाढवायचं म्हणजे आता मी परत हे 1.5 लाख रुपये 1.45 भरायचे का. म्हणजे हे प्लस व्याज त्याला आणखीन मी भरू का. म्हणजे तुम्ही जर सांगत असाल तर मी भरतो बाबा. आता आरटीओ कार्यालयाने हे भरून द्यायला पाहिजे ना मला, की मी पैसे भरले आणि आरटीओ कार्यालयाने हे मला भरून द्यायला पाहिजे. खरं तर खान यांच्याकडे कर भरल्याची पावती आहे, मात्र ती बनावट असल्याचा दावा आरटीओचे अधिकारी करतायत. ही पावती डस्टर गाडीची नाही तर सफारी गाडीची असल्याचा दावा आरटीओचे अधिकारी करतायत. पण पावतीवरील गाडीचा नंबर खान यांच्या डस्टर गाडीचा कसा, या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. तर हे सर्व प्रकरण आम्ही चौकशीसाठी ठेवलेलं आहे आणि संबंधित ज्यांच्या लॉग इनवर या एंट्रीज झालेल्या आहेत त्यांना शोकॉज नोटीस देऊन त्यांचा खुलासा घेण्यात येईल आणि आक्षेपार्ह असल्यास त्यांच्यावर डिसिप्लिनरी अथॉरिटीकडे प्रस्ताव सादर करून त्यांच्यावर निश्चित कारवाई होईल. औरंगाबाद आरटीओ कार्यालयात गाड्यांच्या पासिंगसाठी संगणकीय प्रणाली आहे, मात्र इथे 240 गाड्यांचं मॅन्युअली पासिंग केलं जातं. प्राथमिक चौकशीत 15 गाड्यांचं कर न भरताच पासिंग करण्यात आलं. यात 14 लाखांची फसवणूक झाली आहे. आरटीओ कार्यालयामध्ये 2007ला संगणकीकृत प्रणाली सुरू झाली, मात्र तरी देखील 2013ला औरंगाबादच्या आरटीओ कार्यालयामध्ये 240 अशा गाड्या नोंदवल्या गेल्या, ज्याची नोंद मॅन्युअली केली गेली. आणि हे 240 जण बहुतेक जण राजकारणाशी संबंधित आहेत आणि त्यामुळे या टॅक्सचा बचाव करण्यासाठी आरटीओ मधल्या काही लोकांनी या सगळ्या लोकांना मदत केली का, याबरोबरच अनेक प्रश्न या सगळ्या प्रकरणानंतर उभे राहतात. माझाला मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबाद आरटीओ कार्यालयात अशी एक टोळी आहे जी अधिकारी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून कोट्यावधीचा भ्रष्टाचार करते. कॅम्प्युटर एक मशीन आहे, ती काय स्वतःहून काम करत नसते, तिला काही प्रोग्राम दिला जातो आणि त्या प्रोग्राममध्ये चेंजेस करणारे अनेक इथं तज्ज्ञ बसलेले. त्याच्यामुळे त्यांनी काहीतरी त्या कॅम्प्युटरमध्येच इंटरफेअर करून त्याच्यामध्ये हेराफेरी करून असा प्रकार घडलेला असावा. हा जर बाहेर काढला, जी आम्हाला माहिती मिळते म्हणजे येऊन लोक ज्या तक्रारी करतात त्याच्यावरून आमच्या हिशोबाने कमीत कमी 4 ते 5 करोड रुपयाचा हा घपला असायला पाहिजे. खरं तर औरंगाबादमध्ये पासिंगसाठी संगणकीय प्रणाली असताना फक्त 240 गाड्यांचं मॅन्युअली पासिंग का केलं गेलं, हा घोटाळा समोर यायला 3 वर्ष का लागली. सर्वच पक्षातील राजकीय वजन असलेल्या लोकांच्या गाड्यांचंच मॅन्युअली पासिंग कसं झालं, असे अनेक प्रश्न पडतात. याचं उत्तर मिळणं आवश्यक आहे. कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद.